नमस्कार मंडळी, संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स भाजी बनवून दाखवते। तर त्याच्यासाठी पावटा घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, शेंगदाणे, ओला हरभरा, घेवड्याची शेंग, गाजर आणि वांगी घेतलेली आहेत। तर वांगी मी काटे काढून चिरून घेणार आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्या 2-3 पाण्याने। आता भाजी धुवून झाल्याच्या नंतर मी हिला कुकरमध्ये वाफवून घेणार आहे, म्हणजे एकच शिटी देणार आहे कुकरमध्ये घालून। तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कुकरमध्ये घालून चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि अर्धा ग्लास पेक्षाही जरासं कमी पाणी घातलेलं आहे, म्हणजे वाफ यावी आणि शिटी व्हावी म्हणून। आता झाकण लावून मी कुकर लावून घेते। तर कुकरच्या शिट्या होईपर्यंत इकडे मी कोथिंबीर, खोबरं आणि लसूण याचं वाटण तयार करून घेते। तर पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने। आणि हे मी कारळे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत, ते जरा कुटून घेते मी। ते हे बघा, अशा पद्धतीने मी कुटून घेतलेलं आहे। आपल्या इकडे कुकरची शिटी पण झालेली आहे, कुकर थंड झालेला आहे। आता उघडून बघूया। तर भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी राहिलेलं आहे, ते पाणी मी वेगळं काढणार आहे। जर गरज भासली तरच भाजीमध्ये मी त्या पाण्याचा वापर करणार आहे। तर बघूया आपली भाज्या शिजलेल्या आहेत का। तर पावटा मस्त शिजलाय, म्हणजे बाकीच्या भाज्या शिजल्याच असतील। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढईमध्ये मी एक पळी तेल घातलंय। तेल गरम झालं की जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आता हे जे आपण वाटण तयार केलेलं ना, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं, ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालेलं, याच्यामध्ये मसाले घालूया। हळद घातली, धना पावडर, गरम मसाला घातला, कांदा लसूण मसाला मी 1.25 चमचे घातलेला आहे। आता हे मसाले पण आपण व्यवस्थित परतून घेऊया। तर हे जरा कोरडे आहेत, म्हणून मी ज्या भांड्यामध्ये वाटण केलेलं त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये घालून आपण मसाले चांगले शिजवून घेऊया। आता याच्यामध्ये कारळं, कुटून घेतलेलं कारळं घालते आणि काळे आणि पांढरे तीळ मी 1-1 चमचा घेतलेला आहे, ते घालते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। तर हे व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत। तर हे कोरडं वाटतं एकदम, म्हणून मी जे पाणी एक्स्ट्रा राहिलेलं भाजीचं तेही याच्यामध्ये घालते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स झालेलं आहे, झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिटं वाफवून घेणार आहे पुन्हा, म्हणजे मसाले व्यवस्थित लागतील। तर बघू शकता मंडळी, मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा।